खाऊन तुमचं पोट भरलं असेल, पण या दिवाळीत आम्ही तुमच्यासाठी आणलाय विनोदाचा फराळ। लक्ष्मीपूजनानंतर तुमचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही हास्याचा डबल बार फोडणार आहोत। म्हणूनच आजही आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत हास्य फटाके। सादर करीत आहेत जॉनी रावत आणि संदीप गायकवाड। नमस्कार मित्रो, मी जॉनी रावत, मी संदीप गायकवाड। तुम्ही आम्हा दोघांना झी मराठीच्या हास्य सम्राट मध्ये पाहताय आणि आता तुमच्याच आशीर्वादाने आम्ही दोघे जण अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलोय। जॉनी दादा मागे पण टप्पे पडतात, हसरे टप्पे हसरे टप्पे। तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आता तुम्ही पाहताय स्टार माझा माझा। संदीप, मला तुला पाहिल्यावर ना मनात काही विचार येतात। विचार विचार अरे तू एवढी सॉलिड बॉडी बनवलीस, स्ट्रॉंग बॉडी, तू जिम बिम मध्ये जातो का रे? जिम वगैरे काय नाही, योगाचे क्लास केले। काय म्हणतो तू? योगा? योगा म्हणजे साधा सुद्धा योगा नाही। माझ्या मामाने, तुला सांगतो, काही वर्षापूर्वी कुठल्या तरी बाबाचं शिबिर करून आला। अच्छा, योगाचं शिबिर। आता ह्याच्या डोक्यामध्ये इतका योगा भिडला होता, ह्यांनी स्वतःचे योगाचे क्लास चालू केले। क्या बात आहे। स्वतः योगाचे। बरं, माझा जो मामा आहे ना, हा काय करतो, भविष्यही सांगतो आणि योगाही शिकवतो। अच्छा, सगळे वर्ग बसलेला आहे। मामा, आता ही जी पद्धत बघा योगा शिकवण्याची, जरा थोडासा तिरसट आहे, अच्छा, रागीट आहे, आणि हा पोरांना योगा शिकवतो। सगळे असे बसलेले आहेत। शिबिर 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 घेतोय योगाचं। सगळे असे बसलेले आहेत, त्यांना योगा शिकवते। हे बघा पोरांनो, योगा शिकवणं म्हणजे काय अवघड नाही बरं का। आज गल्ली गल्लीत योगा होतोय, है की नाही? योगा शिकवणं म्हणजे काय अवघड नाहीये। 17 वेळा सांगणार नाही, एकदाच सांगणार बरं का। दोन्ही हात असे डोळ्यावर ठेवा, डोळ्यावर डोळ्यावर हात ठेवा की डोळ्यावर ठेवले का? डोळ्यावर ठेवले का? दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास। एक कारट्या शेंबूड पुसून की श्वास चॉक व्हायचा ना। दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास, दीर्घ श्वास घेतला का? दीर्घ श्वास। शोधा कुठे गेलाय तू? शोधा, नाही तर अरुण नलावडेला लावा का आम्हाला। तो माणूस ऑस्करला जरी तुमचा श्वास गेला तरी तिकडनं गोडच आणेल, असा डेंजर माणूस आहे, कळलं का? घेतला का? दीर्घ श्वास। असा हात ठेवा, असा हात ठेवा। या योगानं होतं काय माहिती का? माणूस व्यभिचार करत नाही, भक्ती मार्गाला लागतो। व्यभिचार कारट्या का त्या पोरीकडे बघतोय? या फाटीतला असा का बघतोय? आणि तू तरी काय दात काढतेस त्याला बघून? सांगणे तात्पर्य काय माहिती का? माणूस व्यभिचार करत नाही, भक्ती मार्गाला लागतो, त्याच्या मागची सगळी दळिंद्री निघून जाते। मध्येच एक जण उठला, महाराज 3 महिने झाले हा योगा करतोय, माझी काही दळिंद्री जाईना। तुझी काही साधी सुधी दळिंद्री नाही, तुझी साधी सुधी दळिंद्री नाही, तुझ्या पूर्वजापासून दळिंद्री आलेली आहे। तुझ्या आजोबानं काहीतरी पाप कृत्य केलं होतं, त्याच्या कर्माची फळं भोगतोयस। भोग आता तुझ्या कर्माची फळं। मला काय सांगतोयस? नाही पण महाराज, ह्याच्यावर काहीतरी उपाय असेल ना? ह्याच्यावर उपाय? एक काम कर, उद्यापासून इथे येऊ नकोस, नाही तर तुझी सगळी दळिंद्री मला लागायची, कळलं का? आता तिसरा प्रकार योगाचा काय करा माहिती का? हा हात इथे टाका, टाकला का? हा हात इथे, कळलं का? आणि आता अरे अरे मला काढा की, अरे मला काढा की, अर्थवा मला काय बघताय पोरांनो? अरे मला काढा की, अरे मला आटोकलो की, अरे मला सोड, अरे मला सोडवा की, अरे मी आटोकलो की। असलं काय करायचं नाही बरं का जॉनी दादा। बाद झाला आता टाइमपास। टाइमपास? हा, टाइमपास। टाइमपास वरून तुला काय आठवतंय का? टाइमपास वरून मला एक आठवतंय। हा, सांग ना। अरे, माझा एक मित्र आहे बाला, माझा नेहमीचा कॅरेक्टर आहे बाला। याला टाइमपास करायची फार सवय। कुठेही उभा राहिला ना की टाइमपास शोधत असतो, टाइमपास। आता मुंबई स्टेशनच्या बाहेर, म्हणजे दादर स्टेशनच्या बाहेर मुंबईला, एका टॅक्सीवाल्यावर त्याचा टाइमपास चाललाय। टॅक्सीवाला त्या साईडला उभा आहे आणि हा या साईडला आहे। आता टॅक्सीवाल्याला हाक मारायची स्टाईल आणि त्याच्यावर टाइमपास करायची स्टाईल बघा कशी आहे। आता टॅक्सीवाला त्या साईडला उभा आहे, तो हाक मारतोय,
टॅक्सी टॅक्सी राईट झेल लेफ्ट झेल सरळ इकडे. टॅक्सीवाला आला फिरून. हा बोला साहेब बोला. चल जरा वाशीला चल वाशीला चल. टॅक्सीवाला साहेब मी वाशीला जाणार नाही. काय रे तिकडे माणसं राहत नाहीत तिकडे काय ढोरे राहतात काय वाशीला काय नाही जाणार बोल. साहेब मला माफ करा माफ करा माफ करा मी तुझ्याकडे भीक मागते का मागते करा. साहेब कशाला माझ्या गळ्यात पडता. गल्यान पडतो मी माझ्या बायकोच्या गल्यान नाही परत तुझे गल्यान पडू. साहेब मला जाऊ द्या मला जेवायला जायचं. वाशीला चल. इतक्या दुसऱ्या टॅक्सीवाल्याला मला साहेब जाऊ द्या दुपारची वेळ त्याला जेवायचं असेल. तुम्हाला कुठे वाशीला जायचं ना माझ्या टॅक्सीत आमच्या लायब्ररीमध्ये पडू नको. चाल नाही साहेब जाऊ द्या दुपारची वेळ त्याला जेवायला जायचं असेल तुम्ही माझ्या टॅक्सीत बसा मी तुम्हाला वाशीला सोडतो. तुम्हाला कुठे वाशीला जायचं ना तुला नाही रे मला कुठेच जायचं नाही. मी इथंच राहतो बाजूची बिल्डिंग येईल. आम्ही दोघं टाइमपास करतो. काय रे राऊस ही वाशी आहे कुठं आणि त्याला ना बरीच सवय आहे. हो बऱ्याच प्रकारची तो टाइमपास करत असतो का. प्रत्येक सीझन मध्ये त्याचा टाइमपास चालतो. दुसरा एखादा टाइमपास सांग की मग त्याचा. दुसरा टाइमपास हो आंब्याचा सीझन माहिती ना तुला. उन्हाळ्याचे दिवस आले की लोक आंबे वगैरे. बरोबर. तर एक भैया आंबे विकत होता. हो टोपलीमध्ये आंबे विकतोय. हा आणि तो त्याच्याकडे गेला आणि त्याचा टाइमपास करायचं बघा कसं स्टाईल बघ. आता तो भैया बिचारा उन्हात तापतोय भर उन्हात. हा भर उन्हात तापतोय त्याला काही गिरायक नाही आलाय. अच्छा तर त्याला वाटलं कोणतरी गिरायक आला. आता मला टाइमपास करतो त्याला माहित नाही. तर भैयाने हाक मारली आओ साहब आम खरीद लो साहब बढ़िया बढ़िया आम रखा है बहुत मस्त आम रखा है साहब आम खरीद लो. तर हा काय बोलला ते भैया आंबा बाद में खरीदे का आलं यो कुठला आंबा रे याचं काही नाव आहे. तो भैया म्हणाला अरे साहब ही जो हा ही रत्नागिरी है. रत्नागिरी कवागिरी सकाळी तर बरी होती ना. आलं तुम्हाला रत्नागिरी ना तुम्ही तरी आंबा बेचते जाओ हॉस्पिटल में एडमिट करो. भैया म्हणाला नाही साहब कोई गिरा हो रहा नहीं है ये आम का नाम है. आलं डेंजर नाम है रे भैया. भैया तो कुठला आंबा रे त्याचं काय नाव आहे. साहब ये जो है ये पायरी है. पायरी पे रोड पे काय को बेचता है. अरे पायरी पे रखा. अरे साहब हम पायरी पे रखेगा ये आम का नाम है. जहाँ अलग कैसा कैसा नाम है रे भैया यो कुठला आंबा है रे. साहब ये जो है ये बनारस का आम है. जाला भैया तू ये रखा खुला आंबा बनारस का नहीं रस का बना रहता है. आप भी दबाएगा कितना रस बाहर निकलेगा देख. भैया म्हणाला साहब आप काहे का सब बात कर रहे हैं आपको कौन सा आम चाहिए आप बोलिए. अरे हमको कुछ नहीं चाहिए हमारे पास थैली में पहले से चाहिए 4-5 डझन पडेला है. त्यांनी लगेच एक आंबा बाहेर काढला. भैया यो कुठला आंबा है रे. भैया म्हणाला अरे साहब ये तो हापूस है. अगर आपको हापूस चाहिए था तो पहले बोलना था. हमारे पास 4-5 पेटी पड़ा है आपको हापूस चाहिए. हमको कुछ नहीं चाहिए हमको कुछ नहीं चाहिए. ये आंबे का नाम मैं भूल गया था इसलिए पूछने को आया. घर पे जाके औरत पूछेगा ना कुठला आंबा आणला तो नाम तो मालूम मांगता है ना इसलिए टाइम पास करने. अच्छा चल भैया क्या बात है जाने मजा आहे ना. दिवाळीचा सण चाललाय ना दिवाळीच्या सणात काहीतरी अशी धमाल झाली पाहिजे. बरोबर. पण काय माहिती कधी कधी काय होतं माहिती आपण सण एन्जॉय करतो सगळं काही फेस्टिवल वगैरे सगळं आपण एन्जॉय करतो ना. पण कधी कधी आपल्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या मुंबईमध्ये काही असे संकट येतात आहे ना. त्या संकटांमध्ये बघ कधी कधी ट्रॅजेडी होते. बरोबर. आणि त्या ट्रॅजेडी मधनं पण आपण विनोद काढतो. तुला असं काही आठवतं का रे. हो मला वाटतं मागे ते 26 जुलैचा पाऊस वगैरे झाला होता. हो मुंबईमध्ये मुंबईमध्ये भयानक भयानक. त्यावेळेस मला काही किस्से म्हणजे काही मला विनोदी पात्र त्यामध्ये पाहायला मिळाले. काही तर असे होते इतकं पाणी वगैरे साठलंय सगळं पाणी असं जमा झालेलं. बरं हे व्यसन करणारे असतात ना व्यसन करणारे म्हणजे कितीही काय झालं तर हे व्यसन करायचं सोडत नाही. एक कॅरेक्टर पाहिला म्हणजे अक्षरशः असा समोर एवढं पाणी साठलंय त्यामधनं तंबाखू मळत चाललाय. हा बा असा असा तंबाखू मळत चाललाय. काही लोकांना वाटलं अरे हा बुडतोय म्हणून त्याला वाचवायला आले तिकडची काही परत सोडा मला. हो काका आम्ही तुम्हाला वाचवलं. काय वाचवलं माझी तंबाखू सांडली. तर त्यानंतर काही मी पाहिले कॅरेक्टर सगळ्यात जास्त एन्जॉय करतात ना. एन्जॉय ती लहान लहान मुलं झोपडपट्टीतली लहान लहान मुलं. ते सगळं पाणी असं चालू आहे सगळं साठलेलं पाणी त्यामध्ये लहान लहान मुलं. हे
तिकडे नको जाव, तिकडे खोल आहे, तिकडे नको जाव. मागाशी तो बंट्याचा बाबा गेलाय ना, तो काय अजून परत आलाच नाही. अशी लहान मुलं कधी काय करतील चांगली सोय. पण त्यानंतर एक कॅरेक्टर पाहिलं, जे लोक टपोरी मुलं म्हणजे इतका पाऊस पडत होता, ट्रेन वगैरे सगळ्या बंद झाल्या होत्या, पण तिकडचे रहिवासी मुलं ज्या एरियामध्ये आहेत, तिकडची रहिवासी मुलांनी काय केलं, वर्गणी काढून जे ट्रेन मध्ये फसलेले आहेत, अडकलेले आहेत, बरोबर, त्यांच्यासाठी जेवण, बिस्किट, चहा वगैरे सगळ्यांची सोय केली. हे लोक आतमध्ये गेले ट्रेनमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना विचारपूस करतात आणि असं दाखवतात की आमच्यासारखं चांगलं कोण नाही, आम्ही समाजसेवा करतोय. हे सगळे आतमध्ये चल साईडलो सगळ्यांना विचारतात, हे कुठे कुठे राहता कुठे, कल्याणला. ह्यांना 4 बिस्किट, कल्याणला 4 बिस्किट. तुम्ही कुठे राहता, बाजूला. मी पण कल्याणला. त्याच्या बाजूवाला त्याला बोलला, हा खोटं बोलतोय, आता मला सांगितलं की मी दादरला राहतो आणि आता तुम्हाला बोलून कल्याण बोलतोय. काय रे, खोटं बोलतो, खोटं बोलतो. इकडे ह्याला वास द्या, फक्त बिस्किटाचा वास द्या. त्याच्या बाजूवाल्याला विचारलं, तुम्ही कुठे राहता, उल्हासनगरला. ह्याला नकली बिस्किट. त्यानंतर पुढे गेलो, जे काही कॅरेक्टर घरी व्यवस्थित पोहोचल्यात ना, बायका ज्या घरी व्यवस्थित सगळं सामान सुमान घेऊन पोहोचल्यात ना, त्या आपल्या नवऱ्याला कसं अगदी शानपणा करून सांगतात, बघा इतक्या पावसात देखील मी सगळं व्यवस्थित आणलं, मिरच्या, कोथमीर, कढीपत्ता सगळं व्यवस्थित आणलं. बघा इतक्या पावसात देखील मी सगळं व्यवस्थित आणलं. बाबू कुठे. असे किस्से. क्या बात आहे. तर हे राहून दे जॉनी दादा, मला सांग. मला ना महाराष्ट्रामध्ये नाही या 26 जुलै मध्ये ना मला एक किस्सा आठवतोय. अच्छा. आणि मी स्वतः 26 जुलैच्या पावसात होतो. अच्छा. अडकलो होतो. अच्छा. मी काय पाहिलं माहितीये, सगळं काही वाहत चाललं होतं. खूप काही, म्हणजे बघ, लोकांच्या घरातला टीव्ही वाहत होता. अच्छा. कोणाचा फ्रीज वाहत चालला होता. पाणी एवढं ना. अच्छा. बरंच काही सामान वाहतंय, सगळं काय वाहतंय. एक लहान मुलगा बुडत चालला होता. आणि अशा काठावर सगळी लोक बघत होते, तो मुलगा वाहत चालला. कोणाची हिंमत झाली नाही त्या मुलाला वाचवावं, जाऊन उडी मारावी किंवा त्याला वाचवावं. एक मुसलमान बाई बुरख्यामध्ये होते. तिने पाहिलं एक मुलगा वाहतोय, तिने कुठेच बघितलं नाही मागे पुढे, तिने डायरेक्ट उडी मारली, ठपाक, मुलाला बाहेर काढला, खापाक. म्हातारा खुश. असो, देखो बाबा देखो, कमाल की बाई है बाबा, कमाल की औरत है, बच्चे को बचाया, कमाल की औरत है. त्या बाईला राग आला, तिने बुरखावर केला, त्या म्हाताऱ्याच्या कानसुळीत मारली. कमाल की नाही, मैं जमाल की औरत है. छान. बरं, मी काय म्हणतोय, आपल्या महाराष्ट्रात बरेच सण आहेत, दिवाळी आहे, बरेच सण आहेत, हे आपण सण करतो. बरोबर. पण अशी काही प्रथा आहेत का आपल्या महाराष्ट्रात, आणखी प्रथा आहेत, एखादी प्रथा वगैरे तुला काय आठवते का? अरे महाराष्ट्रात काय, आपल्या अख्ख्या भारतात एक प्रथा आहे, बऱ्याच प्रथा आहेत, पण एक अशी प्रथा आहे ना, ती जगाच्या कुठल्याच कानाकोपऱ्यात बघायला मिळत नाही. ती कुठली माहितीये का? कोणती? पितृ अमावस्या. आपण ना मेलेल्या आपल्या पूर्वजांना, म्हणजे आपली लोक जी गेलेली आहेत, गजतली आहेत, तर त्यांच्या आठवणीत आपण त्यांच्या आठवणीत जेवणाचं ताट वगैरे ठेवतो, बरोबर आहे ना, आणि कावळ्यांना वगैरे बोलवतो. काही लोक त्याला कावकाव वगैरे म्हणतात. बरोबर. ही प्रथा ना बाहेर परदेशात कुठेच बघायला मिळत नाही, आपल्याच देशात. बरोबर. पण ही प्रथा जी आहे ना पितृ अमावस्येची, ही साऊथ मध्ये गेलो आपण, नॉर्थ मध्ये गेलो, दिल्लीमध्ये गेलो, युपी मध्ये गेलो, तर ही थोडी चेंज होत जाते, है ना, बदलत जाते. म्हणजे कसं, काही लोक भिकाऱ्याला जेवण देतात, काही कुत्र्याला देतात, काही गाईला घालतात, है ना. पण आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये काय माहितीये, चाळ सिस्टम आहे, बिल्डिंग आहेत. तर आपण काय करतो, आपल्या जेवणाची जी जेवणाचं पान आहे, जेवणाची थाळी आहे, ती आपण घराच्या कौलर ठेवतो आणि कावळ्यांना हाक मारतो, है ना. त्याला आपण कावकाव म्हणतो, पितृ अमावस्या म्हणतो. पितृ अमावस्येच्या दिवशी ना माझ्या एका मित्राने जेवणाचं ताट असं घराच्या कॉलर ठेवलं आणि कावळ्याला हाक मारायची स्टाईल बघा. काव 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 काव. त्याचं काव काव ऐकून शेजारचा भैया बाहेर आला. का रे जनार्दनी काव काव कर रहा है? काव काव काव. अरे भैया आज पितृ अमावस्या है ना. पतरी समोसा. मी कोणचं हॉटेल मी? अरे जे आला पतरी समोसा नाही, पितृ अमावस्या. ते का आमची जुनी लोक गचकली टपकली ना,
त्यांच्यासाठी असं जेवणाचं ताट घराच्या कावल्यावर ठेवायचा. कावले तर जेवणाला टोच मारतात. भैया म्हणाला हमारा भी बहुत लोग खत्म हो गया है, हमको भी ऐसा करना पडेगा. भैयाने काय केलं माहिती, जेवणाचं ताट घरातून आणलं, हा घराच्या कावल्यावर ठेवलं आणि स्वतः पण बाजूला बसला. आता भर उन्हात तापत असलेला भैया तो कावळ्यांना हाक मारतोय. त्याची स्टाईल बघा. अरे काव काव, आ जाओ हमको ड्यूटी पे जाना है भाई. काव काव. त्याचं काव काय ऐकून जनार्दन बाहेर आला. हे जे आला भैया चप्रव काय करतो. कावले नाही आले. भैया म्हणाला आएगा जरूर, हमारा यूपी बहुत दूर पड़ता, अकेला नहीं आएगा, पूरा खानदान को लेके आएगा. अरे काव काव, आना है तो आओ, नहीं तो सब मिलके. मजा आली जॉनी दादा, फार मजा आली. पण मी काय ऐकले जॉनी दादा, काय रे, अमिताभ बच्चन डॉक्टर झालाय म्हणे. हा, तुला नाही माहिती, त्याला किताब मिळाला डॉक्टरचा. आणि हे जे आहे ना, अमिताभ बच्चनला डॉक्टरेट पदवी जी मिळाली, हे आमच्या गावात ना एका मुलाला कळालं. अच्छा. त्याने दुसऱ्याला विचारलं, के रे बाला ते अमिताभ बच्चन डॉक्टर झालं, तुला माहितीये का? तो काय बोला नाही काय? अरे म्हणे हे आज नाही, मला 3 वर्ष आधीच माहित होता, या माणूस आहे ना डॉक्टरच होणार. म्हणलं तुला कसं माहिती रे, ते अमिताभ बच्चनला माहित नाही, 3 वर्ष आधी तुला कसं माहिती की तो डॉक्टर होणार? तो काय बोला काय? अरे मग 3 वर्षापासून टीव्हीवर नाही बघत, रोज येऊन बोलता बालाला पोलिओचा डोस द्या. है ना. आणि हे काय म्हणते, ही पल्स पोलिओची मोहीम जी असते ना, हो हो, प्रत्येक महिन्यानंतर किंवा 3 महिन्यानंतर येते. है ना. बरोबर. तर आमच्या गावामध्ये माझ्या एका मित्राला कळालं हो. की काहीतरी पोलिओचा डोस वगैरे मिळतोय. हा. तो ना त्या ठिकाणी पोहोचला जिथे एक बाई सगळ्या बाळांना डोस देत होती पोलिओचा, आणि सगळ्या बायका आपापल्या बाळाला घेऊन रांगेत अशा उभ्या आहेत. उभ्या आहेत. हा, अशा. हे जसं गिटार पकडतो ना, अच्छा. तसं बाळांना घेऊन उभे आहेत. लहान लहान. याला कळालं की काहीतरी पोलिओचा डोस वगैरे मिळतो. हा त्या बाईजवळ गेला जी डोस पाजवते. तिला काय म्हणाला माहितीये, काय? हो मला डोस द्या, मला डोस द्या. ती बाई म्हणली हे बाळासाठी आहे. मग माझं पण नाव बालाच आहे ना. याला आमच्या गावातली लोक म्हणा बोलली, बाला तुझ्या नावाची कवरी बोमा बम, बालाला डोस द्या, बालाला डोस द्या, बालाला डोस द्या. पण हो जरा प्युअरचा द्या, चालू मला कापत नाही. है ना. आता आपण या दिवाळीच्या सणामध्ये हा कार्यक्रम करतोय स्टार माझा. बरोबर. या स्टार माझाच्या चॅनलवर तुम्ही सगळेजण आम्हा दोघांना ऐकताय, हसताय, खदखदून हसताय, सहन करताय. हा, सहन करताय. सहन करताय, एन्जॉय करताय. आणि तुम्ही असंच एन्जॉय करत राहा. जाता जाता मला ना एक किस्सा आठवतोय. आता काय दिवाळीचा सण आपण सगळेजण साजरा करतोय. दिवाळी म्हटल्यानंतर लोकांना बोनस मिळतो. है ना. काही लोकांना बोनस कसं कॅश मध्ये मिळतो, काही लोकांना चेक मिळतो. मला चेक कोणी दिला ना तर मी पहिलं बघतो बाबा तो बॅरर आहे का क्रॉस आहे ना. बरोबर. आमच्या शेजारच्या एका भैयाला कोणीतरी चेक दिला. अच्छा अच्छा. चेक दिला त्याने, असं बघितला आणि जमिनीवर आपटलं रे, असं ठबाक जमिनीवर. हा, तर मी बोललो क्या रे भैया तुम ऐसा चेक काय को आपटा जमीन पे, ऐसा आपटा काय को? तो काय म्हणाला माहिती, हम देख रहा हूं बाउन्स होता है का नाही. है ना. आमच्या शेजारचा नेपाळी आहे ना, म्हणजे आमच्या बिल्डिंगचा वॉचमॅन, तो पण कमालीचा आहे. आमच्या बिल्डिंगचा वॉचमॅन आहे ना, त्याची टिपिकल भाषा आहे. तो सगळ्यात मोठा कॉमेडियन आमच्या बिल्डिंग मध्ये. तो सकाळी सकाळी एक दिवशी माझ्याकडे आला. मला काय म्हणाला माहिती काय? आणि मी बाहेर चाललो होतो, त्याने मला पाहिलं. तर मला काय म्हणाला, ऊ साहब आज रिक्षा बंद है. क्या ऊ साहब आज रिक्षा बंद है. अरे रिक्षा कुठे बंद आहे, आता 2 रिक्षा जाताना पाहिल्या. ऊ साहब नी साहब आज रिक्षा बंद आहे. काय म्हणतो रिक्षा बंद आहे, रिक्षा त्या काय 2-4 गेल्या अशा माझ्या समोरून. मी आता बघितलं 2 रिक्षा अशा जाताना. ऊ साहब पेपर में आहे, आज रिक्षा बंद आहे. पेपर में आहे, कोणचं पेपर में आहे दिखाव. त्याने पेपर आणला, मी पेपर उघडून पाहिला तर त्याच्यात काय लिहिलेलं माहिती काय, आज रक्षा बंद नाही, रिक्षा चालू आहे की नाही. मित्रांनो, तुम्ही आम्हाला ऐकलं, सहन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आईने आपलं कांबी बाजूला टाकलं. हो. पहिलं पान उलटलं. मुलगा म्हणाला आई हे कोण? आई म्हणाली हे तुझे काका. दुसरं पान. आई हे कोण? हे तुझे मामा. तिसरं पान. आई हे कोण? हे तुझे आजोबा. 5-6 पानं उलटल्यानंतर मुलाने पाहिलं एक सुंदर चेहरा आहे, असे लांब लांब केस, डोळ्यावर गॉगल वगैरे, हॅटबीट घातलेली, सूट बूट. मुलगा म्हणाला आई आई हा ऋतिक रोशन सारखा कोण ग? आई म्हणाली गाढवा यांना नाही ओळखलंस? हे तुझे पप्पा. मुलगा म्हणाला हे माझे पप्पा. मग घरामध्ये तो टकलू कोण? आमच्या एरियामध्ये ना, आमच्या एरियामध्ये एक वाणी आहे, केशव वाणी.
तो एवढा फेमस आहे ना, प्रत्येकाला माहिती आहे केशववाणी. प्रत्येकाला माहिती आहे केशववाणी म्हणजे कोण. हा आता ना सगळ्यांना सवय आहे. घरातले सगळे आई वडील किंवा भाऊ वगैरे सांगतात लहान लहान मुलांना, डायरेक्ट तो केशववाणी उघडाय का बघू नये, सामान घ्यायचं त्याच्याकडनं. हा आता वाण्याचं किराणा मालाचं दुकान एवढं मोठं. बरोबर बरोबर. ते एक बाई ना आपल्या मुलाला म्हणाली, बंड्या दारे बघू नये, तो केशववाणी उघडाय का? हा मुलगा धावत धावत गेला, पळत पळत आला घरी. आई केशववाणी उघडाय. आईने पिशवी घेतली आणि धावत गेली. परत 5 मिनिटांनंतर घरात आली. नालायक गाडो, कुठे रे उघडाय, कुठे उघडाय? एवढं मोठं कुलूप आहे त्याच्या दुकानाला, एवढं मोठं कुलूप आहे. मुलगा म्हणाला कुलूप तर आहेच, मी फटीतून पाहिला, तो उघडाच होता. ही लहान मुलं लहान मुलं. आपण मोठ्या मुलांचं एकदम विचित्र आहे. पण मला जॉनी दादा, मला एक आठवलं लहान मुलांचा एक किस्सा तुला सांग सांगतो. आता दिवाळी वगैरे चालू आहे, त्यामध्ये मी काही लहान मुलं फटाकडे, म्हणजे मागच्या वर्षी मी पाहिलं काही लहान मुलं फटाकड्या वाजवत होते, फटाके वाजवत होते. त्यामध्ये ना काही फिल्मी स्टाईलने एकमेकांना चिडवत होते लहान मुलं. एक लहान मुलगा दुसऱ्या लहान मुलाला बोलतोय, काय काय, देख देख मेरे पे सुरसुरी है, पाऊस है, अनार है, नाक गोली है, आपटी बॉम्ब है, रॉकेट है, तेरे पास क्या है, बोल ना तेरे पास क्या है? दूसरा मेरे पास माँ चीज है. दिवार सारखं. पण मोठी मुलं बघ तशीच आहेत. मोठी मुलं ना, त्याला माझा एक मित्र आहे, हल्ली खूप ना मोठी मुलं जे आहेत ना, खूप म्हणजे मजनुगिरी खूप करतात बघ. आहे ना. अरे खूप मजनुगिरी करतात. माझा एक मित्र आहे रे, तो ना एका मुलीवर लाईन मारायचा. एका मुलीवर लाईन मारायचा आमच्याच एरियामध्ये. तिच्यावर लाईन मारायचा आणि 1.5-2 वर्षापासून तिच्या मागे. ती कधीच बोलायची नाही, कधीच त्याच्याबरोबर कधी गप्पा नाही मारल्या, भाव नाही दिला. एक दिवशी धावत धावत माझ्याकडे आला सकाळी सकाळी. मला काय नाही, जॉनी दादा आज तिच्या गल्लीमध्ये गेलो होतो. कोणाच्या? ती शैला माहिती आहे, शैला तिच्या गल्लीमध्ये गेलो होतो. अरे 2 वर्षापासून तिच्या मागे लागलो होतो. ती कधीच भाव देत नव्हती, कधीच माझ्याबरोबर बोलली नाही. आज माझ्याबरोबर बोलली ती. काय बोलली? परत गल्लीमध्ये दिसला तर तंगड्या तोडे. आणि एक मित्र आहे ना, तो मोठा कॅरेक्टर आहे आमच्या इथे. त्याला एक सवय, तू काय म्हणजे असं नाक्यावर उभा राहतो. नाक्यावर उभा राहील पानाच्या टपरीच्या बाजूला, आणि एवढे एवढे लांब केस आहेत त्याचे. आणि ना सारखं त्याला एकच वेळ आहे, केसांवर हात फिरतो बा असा. काय रे, त्याला दिवसभर तू हेच करत असतो, काम धंदा नाही काय नाही, केसांवर का हात फिरवतो? तो काय म्हणाला म्हणजे, तुला ती 4थ्या माळ्यावरची शिला माहित आहे का? हा ती माहित आहे मला. तिला कधी बाहेर बोलवायचं असेल ना, तर मी तिला सांगतो, आज या साईडला भेट, या साईडला लपडा, आज या साईडला भेट. तुला ठीक आहे, तुझ्या डोक्यावर केस आहे तेवढे लांब लांब, जो टाकले असेल तो काय करेल, खुल्या मैदानात भेट. अरे असे मजनू, एक मजनू मी पाहिला ना, तो ना संध्याकाळच्या वेळेस ना, तो काय करायचा माहिती आहे काय? आमच्या इथे एक डिस्पेन्सरी आहे, स्त्री रोग तज्ञाची. म्हणजे बायकांची जी डिस्पेन्सरी असते ना, बायकांवर उपचार वगैरे, तर ती डिस्पेन्सरी आहे. तो एक मुलगा आहे ना, तो ना त्या दवाखान्याच्या बाहेर उभा राहून ना येणाऱ्या बायकांना बघत असो. कुठली बाई आली ना, लगेच बघायचं आहे. काही बायकांनी जाऊन कंप्लेंट केली डॉक्टरांकडे की तुमच्या डिस्पेन्सरीच्या बाहेर एक मुलगा आहे, रोज संध्याकाळी उभा राहतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या बायकांना बघतो, आम्हाला असं बघत असतो, टक 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 टक, तुम्ही त्याला काहीतरी सांगा. तर ते डॉक्टरांबाई तिने पाहिलं की हो मुलगा बघतोय. ती धावत पळत त्याच्याकडे आल्याने म्हणाली, काय रे नालायक गाडव निर्लज्ज बेअक्कल, तुला अक्कल नावाचं बक्कल नाहीये? येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या बायकांना बघतोस, माझ्या दवाखान्यात येणाऱ्या बायकांना बघतोस. तो म्हणाला, हो मॅडम ह्याच्यात माझी काहीच चुकी नाही, ह्याच्यात माझी काहीच चुकी नाही. तुमच्या दवाखान्याबाहेर तुम्हीच बोर्ड लावलाय, स्त्रियांना पाहण्याची वेळ 6 ते 9. तुला काही असे कॅरेक्टर सापडतात का रे? नाही, तुला कॅरेक्टर सांगतो. आता विषय निघाला आहे, तुला सांगतो. हेच म्हणजे हे जे प्रियकर असतात ना, तुला सांगतो आता हल्ली म्हणजे मोबाईल फोन आल्यामुळे ना, सगळ्यात जास्त चांगली सोय जी झाली आहे ना, ती गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडची. अरे रात्री अपरात्री यांची प्रेम प्रकरण चालू होतात. रात्री अपरात्री 2:30-3 वाजता यांना ज्या वेळेस फोन येतात, आपल्या प्रियकराचा फोन येतो यांना, ह्यांचे आवाज कसे असतात माहिती जॉनी दादा? कसे? हा इकडनं फोन करतोय, तिचा प्रियकर तिला फोन करतोय,
हॅलो 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 मी बोलतोय तिकडनं तिचा आवाज बघा कसा आहे. मग हा तिला विचारतोय कुठून बोलतेस कुठून बोलतेस. कुठून काय कुठून छात्रीच्या आतमधनं बोलते. छात्रीच्या आतमधनं कळलं का. छात्रीच्या आतमधनं. हे ऐक ना. चल नको चावटच आहेस. नको ना. बरं एकच हा एकच. चावटच आहेस. हे टाकल्या काय करतोय टाकल्या. माझ्या बाबांना टाकले नको माणूस. जा, मी तुझ्याशी बोलणारच नाही. अगं ऐक. जा. ठीक आहे नको बोलूस. ऐक ना ऐक ना. बरं मी काय म्हणतोय किती वाजता पोहोचलीस. किती काय किती. तुझ्यामुळे किती उशीर झाला माहितीये. 8:15. हळू बोल. आईने कुशी बनवली. थांब नंतर फोन करते. चल ठेवते फोन. आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू. काय बाबा तुला छान छान सांगू? छान. अरे तुला माहितीये काय आपण दिवस रात्र शूटिंग करत असतो. बरोबर है ना. कधी झी टीव्हीची कधी झी टीव्हीची स्टार माझा माझा कधी कधी सिनेमाच्या पण शूटिंगला जायला Shooting ला, लागतं. उशिरा बरोबर. येतो नाही का. बरोबर. कधी खूप उशिरा येतो. बरोबर, है ना. उशिरा आल्याने काय होतं माहिती कधी कधी बघ आपल्याला अचानक मोबाईल वाजता टर आपण गाढ झोपेतनं उठतो आणि मोबाईल चेक करतो. बरोबर. तर आपल्याला काहीतरी ऐकू येतं तिथून. बरोबर. ये स्कीम चालू हो गई वो स्कीम अरे चालू हो बाबा. गई ये बैंक से फोन हो गया. आपल्याला जाम त्रास होतो नाही का? त्रास होतो, बरोबर. असाच ना माझा जो मित्र आहे ना बाला. हा 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 तो दुपारच्या वेळेस झोपला होता. अच्छा करून थकून भागून आलेला बिचारा दुपारच्या वेळेस झोपलाय. हा अचानक दाराची बेल वाजली रे. टिंग टॉंग. ह्याने आपली हा उठला झोप बीप सोडून असं. हा झोपेतून उठला दार उघडल्यावर ना समोर बघतो तर काय माहिती सेल्समॅन. सेल्समॅन ना सेल्समॅन. हा सेल्समॅनला बघितल्यावर ना चायला बडकला तो. हा तो काय रे काय रे तुला साहेब मी सेल्समॅन आहे. मग मी काय नाचू. मी नाचू नाही नाही मी सेल्समॅन आहे. मी मुंग्यांची पावडर आणली आहे. तुम्हाला मुंग्यांची पावडर हवी आहे का. तुम्हाला कसली पावडर. तो मुंग्यांची पावडर. ज्याला आम्ही आमच्या मुंग्यांचे आवरे लार करत नाही. आज त्यांच्या तोंडाला लावायला पावडर दिली उद्या लिपस्टिक मागतील ते. आहे की नाही. पण मी काय म्हणतो आता दिवाळीचा सण चाललाय. हा? बरोबर. सगळेच लोक फटाके फोडतायत एन्जॉय करतायत. बरोबर. फराळ या घरातून त्या घरात चालले त्या घरातून या घरात चालले. बरोबर. मित्र सगळे आपल्याला बोलवतात. तू कुठल्या मित्राच्या घरी गेला की नाही. अरे हा परवाच तुला सांगतो जानी दादा एका मित्राच्या घरी गेलो. म्हणजे त्याचा पत्ता शोधायला मला 2 तास लागले. काय म्हणतो. त्याचा पत्ता विचारता विचारता मला 2 तास लागले. शेवटी 2 तासानंतर त्याचं घर मला माहित पडलं बापरे. की बाबा तो मागच्या गल्लीमध्ये राहतो. राहतो. म्हणजे तिकडेच मी फिरत होतो. आपण असाच किस्सा आहे बघ. हा एक माणूस ना हो त्याला कुठला तरी पत्ता पाहिजे होता. त्याला उंदीर कंपाऊंड मध्ये कुठेतरी जायचं होतं. उंदीर कंपाऊंड. अच्छा अच्छा आता उंदीर कंपाऊंड मध्ये जायचं तर त्यांनी पत्ता विचारला एका माणसाला. हा. आणि तो माणूस जो आपल्या मुंबईचा हा. असा हा, मुंबईचे सगळे असेच असाच असतात. असतात. तो गेला भाऊ तर ये पत्ता सांगे ना. कुठला पत्ता तुम्हाला काही तरच आहे. माझी स्टाईल आहे. त्याला मला वाटलं तुमच्यानं काही कमी आहे काय. तुझा पत्ता दाखव ना कुठे जायचं हा. आहे. ते उंदीर कंपाऊंडला जायचंय कुठे. आता त्याने भयानक प्रकारे पत्ता सांगितला. हा पत्ता असा सांगितला ना तो समोरचा घाबरून गेला. हा तो काय बोलला ते काय? उंदीर कंपाऊंड काय हा एक काम कर हम्म. इथून असा सरळ गेला ना हा तर एक मोठा टावर पडेल. काय टावर पडेल. तो त्याच्या साईडला असा गेला ना हा तर एक मोठा पोलीस स्टेशन पडेल. पोलीस स्टेशन बी पडेल. तिथून ना काय कर माहिती राईट मार हा नंतर लेफ्ट मार मोठा सर्कल पडेल. ते झालं राईट मारायचा लेफ्ट मारायचा सर्कल पडेल. हा तो मग त्याच्या बाजूला ना एक मस्त पैकी ना अशी बैठी चाळ पडेल. ते ज्याला बैठी चाळ पण पडेल. हो, त्याच्या बाजूला तुझा तो उंदीर कंपाऊंड पडेल. आणि इतकं ऐकलं त्याने हा. तो पळत सुटला. परत सुटला. हा पळत सुटला रे. हा आणि त्याला पळताना तो बघे ए कुठे चालला. हा
अरे कशाला बोलतो, तुला ते उंदीर कंपाऊंड मध्ये जायचं नाही काय? हा. तो काय बोलला माहिती काय? काय? ते ज्याला माझे जाणे तो टावर पडते, ती बिल्डिंग पडते, पोलीस स्टेशन पडतं, सर्कल पडतं, मग मी तिकडे कशाला जाऊ, मी घरी जातो. अरे अच्छा, आणि आमच्या गावामध्ये काय गंमत झाली माहिती काय? आता दिवाळीचा सण चाललाय ना, बरोबर. दिवाळीच्या सणामध्ये बघ लहान लहान मुलं किल्ले वगैरे बांधतात माहिती आहे ना, बरोबर. असे छोटे छोटे किल्ले बांधतात, छोटे छोटे शिवाजी महाराजांचे पुतळे, ह्याचे पुतळे, त्याचे पुतळे, मस्त राजवाडा वगैरे तयार करतात ना. आमच्या गावामध्ये ना एक खूप ऐतिहासिक नाटक चाललेलं. ऐतिहासिक ऐतिहासिक नाटक आमच्या गावातलं आगरी नाटक. आता आगरी भाषेत बरीचशी नाटकं निघाली आहेत. बरोबर. हा, ते एक नाटक चाललं होतं, पण तो कुठलं माहितीये, असं म्हणजे कॉमेडी नाटक होतं. कॉमेडी नाटक म्हणजे अफाट राजाची सुसाट प्रजा. अफाट राजाची सुसाट क्या प्रजा. बात आहे. हा, तर हे असं नाटक चाललेलं. आणि सीन काय होता माहिती, राजवाड्याचा सेट लागलाय. राजवाड. हा, अच्छा. राजवाड्याचा सेट लागलाय. महाराज आतमध्ये झोपलेत. हा. प्रधानजींच्या आणि चावल लागते. हा. तर महाराज तिथून म्हणतात, कोण आहे रे तिकडे? बाहेरून आवाज येतो, मी महाराज. पण हे आमच्या गावातलं नाटक ना. हा, महाराज झोपलेत, प्रधानजींच्या आणि चावल लागते, महाराजांची झोप मोडते. हा, महाराज म्हणतात, कोण आहे रे तिकडे? बाहेरून आवाज येतो, मी महाराज. रांडेच्या तू महाराज, मग मी कोण? अरे अशा खूप गमती आहेत, अशा कॅरेक्टर सापडतात नाही का? बरोबर, कॅरेक्टर सापडतात. आमच्या ना, मी ज्या कॉलेजमध्ये शिकायचो ना, त्या कॉलेजमध्ये माझा एक मित्र होता सिंधी. आता आपण मुंबईमध्ये राहतो. बरोबर. मुंबईमध्ये राहतो ना, तर मुंबईमध्ये खूप असे कॅरेक्टर भेटतात नाही का? तर एक सिंधी मित्र बऱ्याच वर्षानंतर मला भेटला. तर मी त्याला विचारलं, अरे यार जेठा कैसा है? तो काय बोलतो, अरे यार बर्बाद हो गया. क्या हुआ? बर्बाद हो गया. क्या हुआ क्या? तो यार काले के जमाने में एक नेपाली लड़की को दिल दिया, उसका दर्द लिया. फिर क्या हुआ? अरे यार शादी हो गया. अच्छी बात है ना यार, तेरा शादी हो गया, एंजॉय करो, मजा करो. अरे यार काय का मजा यार, नेपाली लड़की को दिल दिया, उसका दर्द लिया, यार शादी हो गया, साला बच्चा पैदा हुआ डिट्टो नेपाली. क्या हुआ यार, बच्चा नेपाली हुआ तो यार बच्चा माँ पे जाता है, बाप पे जाता है, माँ पे चला गया, छोड़ो ना. अरे छोड़ो तो छोड़ो यार, चिड़िया बड़ा हो गया. मैं बोला पागल बिजनेस में हाथ बढ़ाओ. तो मेरे को देख के क्या बोलता है मालूम, पिताजी हम बिजनेस नहीं करेगा, हम वॉचमैन बनेगा. असे असे कॅरेक्टर आपल्याला सापडतात नाही का? है ना. पण आज दिवाळीचा सण आपण साजरा करतोय नाही का? लोकांना खूप हसवलं आपण, खूप एन्जॉय करतोय, आणि सगळे रसिक प्रेक्षक पाहतायत. काय आवडलं ना तुम्हाला? हसला ना तुम्ही? ती मावशी बोलते हसलं. हसले कशी पदर ठेवून हसते. आणि हा स्टार माझाचा कार्यक्रम आहे. त्या स्टार माझाच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपण सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. शुभेच्छा. धन्यवाद.